हरे नरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बैरवा तो हा माधव बैरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा भूत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी
विठ्ठली 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 आवडी म्हणून विठ्ठली 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 आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा बाप रखुमा देवी भर बाप रखुमा 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 देवी वर तो हा विठ्ठल बरिवा बरिवा तो हा माधव बरिवा बाप रखुमा बाप रखुमा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा बाप रखुमा बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरिवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम मैसी पुत्रा मुखे बोलविली श्रुती मैसी पुत्रा मुखी बोलविले श्रुती मैसी पुत्रा मुखे बोलविली श्रुती मैसी पुत्रा मुखी बोलविले श्रुती चालविली भिंती बैसोनिया चालविले भिंती बैसोनिया चालविले भिंती बैसोनिया नवे हा सामान्य महिमा संतो हे हा सामान्य महिमा संताचा नवे हा सामान्य महिमा संता हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवे नैवेद्य हातीचा मूर्ती देवे उदका माझी वया ठेवून कोरडा माझी वह्या ठेवणी करड्या उदका माझी वया ठेवून कोरडा उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या दाखविणे रोकड्या विश्वजना दाखविने रोकड्या विश्वजना दाखविने रोकड्या विश्वजना नवे हा सामान्य महिमा नो संता हे हा सामान्य महिमा नवे संताचा हा सामान्य महिमा नो संता हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे म्हणे ती संगेची तरणे निरामये ती संगेची तरणे म्हणे ती संगेची तरणे निरामये ती संगेची दिन तरणे उद्धरणे नवल कोण दीन उद्धरणे नवल कोण दीन उद्धरणे नवल कोण नवे हा सामान्य महिमा नो संता हे हा सामान्य महिमा संताचा हा सामान्य महिमा संता नो हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे विठोबा रखुमाई तो बार कुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई तो बार कुमाई विठोबा रखुमाई
दोबार घुमाई दोबार घुमाई ठोबा ठोबा महिमा संताचा सारे ग ग रे
विठ्ठल 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 म्हैसी पुत्रा मुखे बोलविली श्रुती चालविली भिंती वैसोनिया नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदिका माझी वह्या ठेवणी कोरड्या दाखविले रोकड्या विश्वजना नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी निळामणे तिही संगेची धरणे दीन उद्धरणे नवल कोण संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय दातुं पुण्यपुण्ये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरू प्रथम नमन 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 पाण्डुरङ्गकरू प्रथम पाण्डुरङ्गकरू प्रथम नमन पाण्डुरङ्गकरू प्रथम नमन पाण्डुरङ्गकरू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्या चक्रपदाने गतेचा विस्तारो त्या चक्रपदाने गतेचा विस्तारो त्या चक्रपदाने गतेचा विस्तारो त्या चक्रपदाने गतेचा विस्तारो दुसरे चरण
कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण सताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मैसी पुत्रा मुखे बोलविली श्रुती चालविली भिंती बैसोनिया नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जे विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचे पटशिष्य निळोबाराय यांचा संतांचा महिमा वर्णन करणारा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी विठ्ठल 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 या अभंगातून निळोबाराय संतांचं महिमा वर्णन करतायत। एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांचं वर्णन केलंय तेही एक संत आहेत आणि ज्यांनी वर्णन केलेलं आहे ते पण कोण आहेत? संत आहेत। संतांचा महिमा संतची जाणती म्हणून निळोबारायांनी कोणत्या संताचं वर्णन केलं? पहिल्यांदा ज्ञानोबारायांचं वर्णन केलं। मैसी पुत्रा मुखे ज्ञानोबारायांची कर्तुम आणि अन्यथा कर्तुम शक्ती सांगितली। रेड्याच्या मुखातून वेद वदवून दाखवले, ही कर्तुम शक्ती आहे आणि अन्यथा कर्तुम शक्ती निर्जीव भिंत चालविली भिंती बैसोनिया आणि म्हणून नवे हा सामान्य त्यांचा महिमा अगाध आहे। पहिल्यांदा ज्ञानोबारायांचा महिमा सांगितला, त्यानंतर नामदेवरायांचा महिमा सांगितला। नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नामदेवराय फक्त 5 वर्षाचे असताना त्यांच्या हातचं भगवान परमात्म्याने नैवेद्य सेवन केला होता, म्हणून नवे हा सामान्य महिमा संताचा। आणि मग नंतर शेवटी वर्णन केलं तुकोबारायांचं। उदका माझी वह्या ठेवून कोरड्या दाखविणे रोकड्या विश्वजना। गाथा वह्या जेव्हा काही पंडितांनी पाण्यामुळे बुडवल्या होत्या त्यावेळेस 13 दिवसाच्या नंतर त्या आहे तशा वरती आल्या। जली दगडा सहित वह्या तारी येल्या जैशाला ह्या, म्हणून नवे हा सामान्य महिमा संताचा। म्हणून निळोबाराय म्हणतात या तिन्ही संतांनी आपल्याला ग्रंथ संपत्ती निर्माण करून ठेवली। जर त्यांच्या ग्रंथाचं वाचन केलं, त्यांचं मार्गदर्शन आपण घेतलं तर या जगाचा उद्धार होईल, याच्यात नवल काय। निळामणे तेही संगेची तरणे दिन उद्धरणे नवल कोण नवे हा सामान्य महिमा संताचा। नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी। थोडस शांत राहण्याची कृपा करा, कारण मी तुम्हाला किती जीव तोडून सांगितलं, तुम्ही जर गोंधळ केला तर तुम्हाला काही समजणार नाही। ज्यांना थांबायचं त्यांनी थांबा, ज्यांना बोलायचं त्यांनी नाही थांबलं तरी काय,
अडचण नाही आहे की नाही. हा विठाला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगाचा अर्थ मी तुमच्या समोर मांडलाय. थोडासा आवाज वाढवा माईकचा. माईक सिस्टीम वाले कुठे आहेत? आवाज वाढवा थोडा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार आज या ठिकाणी देणं महत्त्वाचं आहे. आज खऱ्या अर्थाने खूप आनंदाचा दिवस आहे. कारण साक्षात भगवंत, साक्षात भगवान शंकर काशी विश्वेश्वराचा जन्म बाळूमामांच्या रूपामध्ये आज झालेला आहे, होणार आहे. 4:23 जन्म सांगितलेला आहे. तर आज अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद श्रीमंत सद्गुरू श्री बाळूमामा यांच्या या जन्मकाळ सोहळ्याच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. या ठिकाणचे जे मामांचे भक्त असतील सर्वांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानते. एकदा पुन्हा या ठिकाणी आपण मला संधी दिलीत मामांची सेवा करण्याची. आणि आज खूप आनंदाच्या वातावरणामध्ये आज आपण आहोत. खूप आनंदाचा क्षण आहे, कारण जगाचा बाप ब्रह्मांड नायक आज अवतीर्ण होणार आहे. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू. सोन्याचा दिवस आहे. जगाचा बाप आज अवतार घेणार आहे. जगाच्या कल्याणासाठी ज्याने अवतार घेतला होता, आज तो काळ, तो दिवस, ती वेळ आज पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. तो पुन्हा त्या दिवसाचा आनंद आज या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत. त्या मामांचा जन्म कसा झाला, कशा पद्धतीने झाला, मामांचं चरित्र आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, नेहमी सांगत असते मी. परंतु मामांचं चरित्र जर मी सांगितलं तर ते मला पुण्य आहे, आणि जरी तुम्ही ऐकलं तरी तुम्हाला सुद्धा काय आहे, पुण्य आहे. म्हणून मामाच्या चरित्राचं वर्णन आज कीर्तनातून होणं महत्त्वाचं आहे. थोडंसं विचलितपणा मला जाणवतोय. थोडंसं काय बोलायचं असेल तर कानामध्ये बोला की. कानामध्ये सांगितलं तरी कळते. आता मी कानात बोलून चालणार नाही, मला माईकमध्येच बोलावं लागेल. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये संत आहेत, साधू आहेत. संपूर्ण भारत देश कन्याकुमारी पासून ते हिमालयापर्यंत साधूंनी भरलेला देश आहे. कोई जटधारी, कोई मटधारी, कोई इंद्रिय 10 इंद्रिय रगड़ रगड़ के मारी. कहत कबीरा सुनो भाई साधू, खोपड़ी खोपड़ी की गत न्यारी. आपण जर बघितलं तर काही ठिकाणी आपल्याला भगवी कपडे दिसतील, कुणाच्या अंगावरती भगवी कपडे दिसतील, कुठे दाढी दिसतील, कुठे जटा दिसेल, कुणाच्या हातामध्ये कटोरा दिसेल, कुणाच्या हातामध्ये चिमटा दिसेल. पण यातलं एकही ढोंग माझ्या बाळूमामांकडे नव्हतं. साध्या वेशामध्ये, ग्रामीण वेशामध्ये असणारा हा महापुरुष आहे. हा, ते एक संत उक्ती अशी आहे की वेश असावा गबाळा पण अंतरी असाव्या नाना कळा. या उक्तीप्रमाणे मामांचं जीवन होतं. समाजामध्ये ज्या वेळेस ते बसायचे, ज्या वेळेस ते बोलायचे, आणि एक एक शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडायचा आणि त्या शब्दाची प्रचिती ह्या लोकांना यायची, तेव्हा मात्र मामांचं महत्त्व या समाजाला कळायचं. ओ काय त्या आदमापूरच्या मातीचा महिमा म्हणावा लागेल. बाळूमामांसारख्या महात्म्याने त्या ठिकाणी वास्तव्य करावं. कितीतरी चमत्कार हातून घडून गेले. सहज बोलता बोलता
चालता चालता काही चमत्कार मामांच्या हातून घडून गेले. करायचं म्हणून केलं नाही, लक्ष देऊ नाही का, सहज. कारण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे ते माझे मामा आहेत. महाराज ज्याच्या हातामध्ये पंचमहाभूत आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, हे सगळं ज्यांच्या सत्तेने चालतं ते माझे संत बाळू मामा आहेत. लक्ष देऊ नाही का. आणि म्हणून मामांच्या जीवनामध्ये असे बरेच चमत्कार घडलेले आहेत. त्यापैकी काही चमत्कार मी तुम्हाला सांगून जाईल. बिद्री जवळ गंगापुरी नावाचा एक सद्गृहस्थ राहत होता आणि त्याच्या शेतामध्ये मामांची बकरी. त्यावेळेला मामाची बकरी रानोमाळ फिरायची. मका मिरची असं उभं पीक आणि त्या उभ्या पिकामध्ये मामांची बकरी फिरली. नुकसान झालं पिकाचं आणि नुकसान झाल्यानंतर गंगापुराने जराशी बडबड केली. गंगापुराने बडबड केल्यानंतर तो बडबडीचा आवाज माझ्या मामांच्या कानापर्यंत पोहोचला. तेव्हा मामा गंगापुरेजवळ आले आणि गंगापुरेला म्हणाले, हे बघ, अरे तुझं किती नुकसान झालं, तुझी सगळी नुकसान भरपाई मी भरून देतो, चल शेतावर. आणि मामांनी त्याला शेतावरती आणलं. पाहिलं तर काय, जसंच्या तसं पीक उभं होतं. एकाही मक्याच्या झाडाला किंवा मिरचीच्या एकाही झाडाला धक्का सुद्धा लावला नव्हता. आहे तसंच्या तसं पीक त्या ठिकाणी उभं दिसलं. गंगापुरे मामांच्या चरणावरती लोळायला लागला. एवढी महान शक्ती मामांच्या त्या ठिकाणी मामांची आहे. म्हणून अशी एक नाही, असे हजारो चमत्कार सांगण्यासारखे आहेत. ज्याच्याकडे ताकद आहे, मुक्याला सुद्धा जो बोलायला लावतो, बहिऱ्याला सुद्धा ऐकायला येण्याची ज्याची ताकद आहे, पांगळ्याला सुद्धा चालायला लावतो, तो फक्त संत बाळूमामा आहे. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. मुका असू द्या, बहिरा असू द्या, पांगळा असू द्या, यांच्यामध्ये चैतन्य आणण्याची ताकद माझ्या संत बाळूमामांमध्ये. आणि म्हणून मामांच्या जीवनामधले जे काही प्रसंग आहेत, मी तुमच्या समोर एक एक प्रसंग मांडण्याचा प्रयत्न करते. लक्ष देऊ नाही का. एकदा घटप्रभा नदीच्या पलीकडे जायचं होतं मामांना. शिनगाडे त्यांचा भक्त, मामांचा भक्त सोबत होता आणि मेंढरं घेऊन आता मामांना घटप्रभा नदीच्या पलीकडे जायचं होतं. पण नदीला महापूर आला होता. फरशीच्या वर मांडी इतकं पाणी होतं. नदीच्या पलीकडे जायचं कसं. नावाड्याला त्या ठिकाणी विनंती केली. 8 आण्याला बकरी ठरली नदीच्या पलीकडे जाण्याची, पलीकडच्या किनाऱ्यावरती बकरी पोहोचवण्याची 8 आण्याला बकरी ठरली. सगळी बकरी नावेमध्ये घातली. पण नावाड्याच्या मनामध्ये कपट आलं. यातली एखादी बकरी आपण पाण्यात ढकलावी काम करण्यासाठी, मेजवानी करण्यासाठी. पण लक्षात ठेवा, ती मामांची बकरी होती आणि मामांचा बकऱ्यांवरती एवढा जीव होता. आई बाप, जर एखादी बकरी आजारी पडली तर मामा दिवसभर त्या बकरीजवळ बसून राहायचे आणि रात्रीचं झोपताना मामा त्या बकरीला आपल्या हृदयाशी धरून झोपायचे. एवढं प्रेम करणारा हा महात्मा मुक्या जनावरांवरती. कारण त्या बकरीच्या शरीरातला जीवात्मा आणि माझ्या शरीरातला जीवात्मा हा एकच आहे. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. अरे त्याच्या शरीरामध्ये जरी फरक असला, माझ्या शरीरामध्ये फरक जरी असला, तरी त्याच्यातलं चैतन्य आणि माझ्यातलं चैतन्य काही वेगळं नाही, हे जाणणारा हा साधू होता. आणि म्हणून एवढं जीवापाड प्रेम करणारा हा साधू संत महापुरुष, जर एखादी बकरी आजारी पडली, जर काय तिला झालं, तर मामा दिवस दिवस त्या बकरीला सोडत नव्हते, तिला जवळ घेऊन झोपायचे. एवढा जीव लावणारा हा महात्मा. आणि त्या नावाड्याने
ती नाव मध्यधारेमध्ये नेल्यानंतर, मध्य भागामध्ये गेल्यानंतर त्या नावेतून ढकलून दिलं बकरीला, नजर चुकवून. आणि मेंढराचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, एका मेंढराने उडी मारली की 1000 मेंढरं उड्या मारतात. सगळी मेंढरं त्याच्या पाठीमागे उड्या मारत असतात. आणि एका बकरीला ढकलून दिलं की 4-5 मेंढरांनी त्याच्या पाठीमागे उड्या मारल्या. आणि त्यांनी परत धरलं, किनाऱ्यावरती आणून सोडलं. पण मामांनी विचार केला, बकरी असं करणार नाही, हा याचा आगाऊपणा आहे, ह्याला समज दिली पाहिजे, याला धडा शिकवला पाहिजे. आणि किनाऱ्यालगत नाव गेल्यानंतर ती नाव अशी खडकावरती आदळली आणि नावाड्याचा हात सापडला. रक्ताची धार व्हायला लागली, हाताचं हाड फ्रॅक्चर झालं. मामांच्या चरणाला मिठी मारली, रडायला लागला, मामा चुकलं माझं, क्षमा करा. आता राहिलेली बकरी पलीकडे कसं न्यायची? मामांचा जो भक्त होता ना शिनगाडे नावाचा, तो मामांना म्हणायला लागला की लय देवाचं मोठेपण सांगता ना तुम्ही, तर हे बाळू मामा, ह्या बकऱ्या पलीकडच्या किनाऱ्यावर नेऊन पोहोचव, तर देवाचं नाव घे, नाहीतर त्या देवाचं नाव पुन्हा माझ्या समोर काढू नका. अशी नाही ती बडबड केली. आता अर्धी बकरी पलीकडच्या किनाऱ्यावर, अर्धी बकरी अलीकडच्या किनाऱ्यावर. गावाकडे कसं तोंड दाखवायचं, चारो रान बकरी फिरतील. बरीचशी बडबड केल्यानंतर मामांनी काय केलं? मामांनी पाण्यामध्ये पाय बुडवला घटप्रभा नदीच्या. आणि जसा मामांनी त्या पाण्यामध्ये पाय बुडवला तसं थररररर पाणी खाली उतरलं, फरशी उघडी पडली, फरशीच्या खाली पाणी गेलं. आणि मामा सगळ्या बकऱ्यांना घेऊन पलीकडच्या किनाऱ्यावरती दाखल झाले. आणि जेव्हा शिनगाड्याने पाहिलं, शिनगाडे मामांना म्हणू लागला, मामा ओळखलं नाही तुम्हाला, मामा ओळखलं नाही. अहो रात्रंदिवस तुमच्या सानिध्यामध्ये राहतो मामा, पण तुमचा अधिकार, तुमचा महिमा, तुमचं सामर्थ्य माझ्या लक्षात आलं नाही मामा. पश्चाताप करायला लागला. म्हणून महाराज म्हणतात, नवे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. महाराज संतांचा महिमा हा गाद आहे, त्यांच्याकडे संपूर्ण जगाची सत्ता आहे. मी चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या वेदू बोले, मी हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता. हे सगळं जग ज्याच्या सत्तेने चालतं, असे ब्रह्मांड नायक जगाचा बाप तो संत बाळू मामा आहे. आणि म्हणून त्या संत बाळू मामांच्या चरित्रांचं उच्चारण आज आपण करायचं आहे. ह्या मामांचा जन्म नेमका कसा झाला हे आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. विठाल विठाला 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 विठाला. पहिल्यांदा मामांचं चरित्र मी तुम्हाला सांगून जाईन. मामांचा जन्म कसा झाला, कशा पद्धतीने झाला. तर मामांचा जन्म तुम्हाला माहिती आहे, मामांचे मूळ पुरुष आहेत बाळाप्पा. बाळाप्पांचा मुलगा मायाप्पा, मायाप्पाचा विवाह सुंदराबाईशी झाला. दोघांचा विवाह झाल्यानंतर दोघांचा संसार आनंदाने सुखाने चालू आहे. संसार करत असताना त्या संसारामध्ये एका गोष्टीची कमतरता आहे. आता संसारातली कमतरता तुम्हाला मी सांगण्याची काही गरज आहे का? संसारातली कमतरता कोणती आहे? इतके वर्ष झाले लग्नाला पण अजून पाळणा हल्ला नाही. आणि मग संसाराच्या वेलीला फुल असलंच पाहिजे, असलंच पाहिजे. त्याशिवाय त्या संसाराला कधीच अर्थ नसतो किंवा स्त्री जीवनाची परिपूर्णता नसते. लक्ष देऊ नाही का? आणि मग आप्पाच्या वालीच्या त्या हलसिद्ध नाताला सुंदराबाईंनी नवस केलेला आहे. आणि नवस केल्यानंतर त्या नवसाला फळ मिळालं. तो महापुरुष त्या नवसाला
पावलेला आहे, त्या नवसाला फळ मिळालेलं आहे आणि मायाप्पाच्या आणि सुंदराबाईच्या पोटी 3 मुलांचा जन्म झाला. किती? 3 मुलांचा. कोणती? भीमाप्पा, बाळाप्पा आणि भैरप्पा. ही 3 मुलं झाली. त्यातले दुसऱ्या नंबरचे मधवे म्हणजे आपले संत बाळूमामा आहेत. या संत बाळूमामाची कथा मी तुम्हाला ऐकवते, तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. कथा सांगत आदमापूरची, देव कस हो अवतरलं. कथा सांगत आदमापूरची, देव कस हो अवतरलं. भाव भक्तीच्या भांडाऱ्याचं सत्व आम्हाला सांगितलं. सांग भलं, सांग भलं, बाळू मामाचं सांग भलं. 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 धन्य धन्य ती जन्मभूमी नावतीचे अक्कोळ. धन्य धन्य ती जन्मभूमी नावतीचे अक्कोळ. कर्नाटक बेळगाव चिकोडी तालुका साक्ष देईल. कर्नाटक बेळगाव चिकोडी तालुका साक्ष देईल. पुण्यवंत माया पाधनगर पत्नी तयाची सत्वशिला. पुण्यवंत माया पाधनगर पत्नी तयाची सत्वशिला. व्रत वैकल्ये करी सुंदराई हल सिद्धनाथ विठ्ठला. व्रत वैकल्ये करी सुंदराई हल सिद्धनाथ विठ्ठल. सांग भलं, सांग भलं, बाळू मामाचं सांग भलं. 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 पुत्र रत्नला भावे ऐसे हल सिद्धनाथा बोल. पुत्र रत्नला भावे ऐसे हल सिद्धनाथा बोल. पाची वाडी ही थोर महिमा जगती गाईल. पाची वाडी ही थोर महिमा जगती गाईल. धनगराच्या घरात जन्म घ्यावा शिवानं योजील. धनगराच्या घरात जन्म घ्यावा शिवानं योजील. द्वादशीच्या पावन दिवशी देव जगिया अवतरलं. द्वादशीच्या पावन दिवशी देव जगिया अवतरलं. सांग भलं, सांग भलं, बाळू मामाचं सांग भलं. 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 अश्विन शुद्ध द्वादशीला सोमवार तो मंगल. अश्विन शुद्ध द्वादशीला सोमवार तो मंगल. 3 ऑक्टोबर 1892ला नवल हे घडलं. 3 ऑक्टोबर 1892ला नवल हे घडलं. दिनोधारी भवभयतारी कैलासाहून आलं. दिनोधारी भवभयतारी कैलासाहून आलं. बाळ नवे हा तर शिव भोळा
चांग भलं चांग भलं बाळू मामाचं चांग भलं 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 जन्म झाला दैवी लीला बारस हे विधिवत केलं मामांचा जन्म झाला 3 ऑक्टोबर 1892 ला दिवस सोमवारचा आहे 4:23 द्वादशीच्या पावन दिवशी मामांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर बारसं केलं आणि बारसं केल्यानंतर मामांचं नाव त्या ठिकाणी ठेवण्यात आलं जन्म झाला दैवी लीला बारस हे विधिवत केलं मायाप्पान या देवाचं नाव बाळाप्पा ठेवलं मायाप्पान या देवाचं नाव बाळाप्पा ठेवलं काळ लोटला काळ वाढला दिवस पुढं हो चाललं काळ लोटला काळ वाढला दिवस पुढं हो चाललं मायाप्पाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहिलं मायाप्पाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहिलं सांग भलं सांग भलं बाळू मामाचं सांग भलं सांग भलं सांग भलं बाळू मामाचं सांग भलं चांग भलं चांग भलं बाळू मामाचं चांग भलं चांग भलं चांग भलं बाळू मामाचं चांग भलं बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग भलं मामांचा जन्म झाला मामांचा जन्म झाल्यानंतर हळूहळू हळू मामा लहानाचे मोठे व्हायला लागले तर मामांचं लहानपण म्हणजे इतर पोरांसारखं नव्हतं बरं का मी नेहमी सांगत असते संत नवती जगा माणसाच्या सारिखे समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंग संत नवती जगा माणसाच्या सारिखे संत नवती जगा माणसाच्या सारिखे संत आणि माणूस त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मामांचं लहानपण म्हणजे कुठेतरी एखाद्या ठिकाणी राहायचं निवांत राहायचं इतर पोरांमध्ये कधी मिसळायचं नाही खेळायचं नाही एकांतात राहायचे शांत बसून राहायचे आणि शांत बसलेले असताना ते एकटेच बोलायचे कसे बोलायचे एकटेच बोलायचे बरं का पूर्वीची माणसं एकटी बोलत होती का पूर्वीची माणसं कारण त्यांच्याकडे मोबाईलच नव्हता ना पूर्वीची माणसं एकटी बोलत नव्हती आताची लोक एकटी पण बोलू शकतात आहे की बसल्या बसल्या ते एकटे पण बडाबडा करू शकतात रस्त्याने चाललेले असताना सुद्धा एकटेच ते बडा करत जाऊ शकतात याचा अर्थ ते येडेच असतात असं अजिबात समजायचं नाही बरं का नीट थांबून बघत जा कदाचित त्यांच्या कानामध्ये हेडफोन असू शकतो बरं का म्हणजे पूर्वीची माणसं ही एकटी बोलत नव्हती मामा एकटेच बोलायचे पण त्याला कारण होतं बरं का त्याला कारण होतं काय कारण होतं तर तो जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा मामांच्या समोर बसलेला असायचा आणि मामा त्याच्याशी बोलत बसायचे कोण जगाचा बाप पांडुरंग परमात्मा मामांच्या समोर बसलेला असायचा आणि मामा त्याच्याशी बोलत बसायचे पण बघणाऱ्याला फक्त मामाच दिसायचे बघणाऱ्याला देव दिसतच नव्हता कोण दिसायचे फक्त मामाच दिसायचे आणि लोकांनी असा निष्कर्ष काढला की मामांना वेड लागलंय कोणाला
बाळू मामांना. का? कारण ती एकटेच बोलतात, त्यांच्या पुढे कोण दिसत नाही. ती एकटेच कोणाशी बोलतात. मामा येडाय, बाळाप्पा येडाय, सगळ्यांनी ठरवून टाकलं. सगळे हसायला लागले, चिडवायला लागले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या महाराष्ट्रामध्ये येड्या लोकांनीच, देहवेड्या लोकांनीच हा इतिहास घडवलाय महाराष्ट्राचा. ही गोष्ट विसरून कधी चालणार नाही. येडीच लोक इतिहास घडवतात, शहाणी लोक फक्त त्या इतिहासाचा अभ्यास करतात. बरोबर आहे का नाही? आहे की नाही? महाराज मामा अडाणी होते याचा अर्थ ते वेडे होते असं नाही. आज आपण जर विचार केला तर संस्कृतीचं जे वाटोळं चाललंय ते कुणामुळे चाललंय हो? शिकलेल्यांमुळे चालले का बिना शिकलेल्यांमुळे चालले? शिकलेल्यांमुळे चालले ना. नाही, बूट घालून कोण जेवण करतं हो? बूट घालून शिकलेलीच. बरोबर. अडाणी लोकांना समजतं की बाबा पंक्तीमध्ये बसत असताना चप्पल साईडला काढून बसलं पाहिजे. आणखी थोडंसं सोपं करून सांगू का तुम्हाला? थोडंसं आणखी सोपं. आमची अडाणी स्त्री असू द्या आणि ती एखाद्या श्रीमंताच्या घरी खुरपायला गेलेली असू द्या, खुरपत असताना तिच्या लक्षात आलं की रानाचं मालक आल्यात, प्रतिष्ठित माणूस आलाय. ती अडाणी स्त्री खुरपत जरी असली तरी डोक्यावरती पदर घेते. आता नका घेऊ, घेते की नाही? आणखी थोडंसं सांगू तुम्हाला पुढचं. वरातीत चौकात जे नाचतात आहे ते शिकलेले आहेत का बिना शिकलेले आहेत? शिकलेले आहेत. संस्कृतीचं वाटोळं कोणी चालवलेलं आहे? मग शिकलेल्यांमुळेच चाललंय ना. म्हणून आपल्या पोरांना सुद्धा आपण एवढंच शिकवा की त्याने आपला देवधर्म मांडला पाहिजे. नाही तर त्याने असं म्हणू नये की गाथा कुठं पाण्यावरती तरंगते का, सदैव देह कुठं वैकुंठाला जातो का. हे 4-5 पुस्तकं वाचून शहाणी झालेली, दीडशाणी झालेली लोक असतात. हे आपल्या पोरांना देव धर्म कळायला पाहिजे, लक्षात घ्या. आणि आपल्या पोरांना तेवढंच आपण शिकवलं पाहिजे. अरे अनिल महाराजांचं पाटलांचं एक वाक्य असं आहे की देवाचं चरित्र, संतांचं चरित्र वाचत असताना, बघत असताना ते कातड्याच्या डोळ्यांनी वाचून चालत नाही, त्याला भक्तीचे डोळे लावावे लागतात. तेव्हा ते कळतं, तेव्हा ते दिसतं. हा, तडकलेल्या चष्म्यातून ते दिसत नाही, त्याला भक्तीचे डोळे लावावे लागतात. आणि म्हणून सगळ्या जगाने मामाला वेड ठरवलं. मी तुम्हाला सांगू, वेडीच माणसं जगाचा इतिहास घडवतात. आणि दुसरं एक वाक्य मी तुम्हाला बोलून जाईल की ज्याचा अपमान होतो तीच लोक या जगामध्ये मोठी होतात. बरं का, जोपर्यंत आपला अपमान होत नाही तोपर्यंत समजायचं की अजून आपण लहानच आहोत. अपमान झाल्यावर समजायचं की आता आपण मोठे होणार. म्हणून हे घडावं लागतं जीवनामध्ये. हे घडलेले संत महात्म्यांच्या जीवनामध्ये सगळ्या जगाने मामाला येडं म्हणायचं. पण सगळं जग जेव्हा येडं म्हणत होतं ना मामांना, तेव्हा एक आत्मा तरमळायचा. कुणाचा? कुणाचा आत्मा तरमळायचा? आईचा. आईच्या आत्म्याला ते बरं वाटत नव्हतं. तिला वाईट वाटायचं की माझ्या लेकराने सुद्धा इतर मुलांसारखं वागावं, माझ्या लेकराने सुद्धा इतर मुलासारखं बोलावं, इतर मुलासारखं राहावं, जगावं. त्या आईच्या जीवाला बरं नव्हतं वाटत. एक वाक्य मी तुम्हाला सांगू, लेकरू वाईट जरी असलं आणि लेकरू चांगलं जरी असलं तरी त्या लेकरावरती भरभरूनच प्रेम करते तिला आई असं म्हणतात. आज या जगामध्ये जी काही आंधळी, पागळी, बहिरी, मुकी लोक आज जी काही तुम्हाला जिवंत दिसत आहेत ना, त्याचं कारण फक्त एकच आहे की आज त्यांची आयु जिवंत आहे. या लोकांची जर आयु जिवंत नसती ना, महाराज ही लोक जगूच शकली नसती हो. सगळ्यांनी घरामध्ये त्यांचा तिरस्कार केला, पण आईने मात्र त्यांचा कधीच तिरस्कार केला नाही. म्हणून तुम्ही इथे येताना मामांच्या तळावरती तुम्ही येताना
आल्यानंतर तुम्ही किती भंडारा लावता यावरून तुमची भक्ती ठरली जात नाही. तुमच्या घरामध्ये तुमच्या आईला किती तुम्ही सांभाळता याच्यावरून तुमची भक्ती ठरत असते. नाहीतर तुम्ही किती इथं आलं, किती मामा मामा करून ओरडला, किती भंडारा लावला आणि तुमची आई जर घरामध्ये रडत असेल तर तुम्ही इथं येऊन किती जरी भंडारा उधळला तरी माझा मामा तुम्हाला कधीच पावणार नाही. एवढं वाक्य लिहून ठेवा. आईला जपा एवढं मला सांगायचं आहे. आणि त्या आईच्या जीवाला बरं नव्हतं वाटत आणि मग मायाप्पांनी आणि सुंदराबाईने विचार केला. आता कसं राहतं माहिती आहे का, आई वडिलांना जिथं संत कळत नाहीत तिथं समाजाला संत कसं कळणार. बाळू मामा एक संत आहेत, बाळू मामा हे एक देवाचा अवतार आहे, पण आई वडिलांना ते कळत नव्हतं. कारण संत नवती जगा माणसाच्या मामा म्हणजे प्रत्यक्ष काशी विश्वेश्वराचा अवतार आहे, प्रत्यक्ष रुद्राचा अवतार आहे. रुद्राचा अवतार थोर हो राहतो अदमापुरा, उधळोनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा. रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार, दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार. बाळू मामा वैदव वैदव वैद त्यानं बिया केल्या पैदव पैदव पैद. वैदव वैद त्यानं बिया केल्या पैदव पैदव पैद. बाळू मामा वैदव वैदव वैद त्यानं बिया केल्या पैदव पैदव पैद. कोणाचा अवतार आहे मामांचा? रुद्राचा अवतार थोर हो राहतो अदमापुरा, उधळोनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा. रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार, दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार. बाळू मामा वैदव वैदव वैद त्यानं बिया केल्या पैदव पैदव पैद. प्रत्यक्ष रुद्राचा अवतार माझ्या मामांचा आहे. त्यामुळे एकदा सर्वांनी हात वरती करायचे मामांसाठी आणि ते मामांच्या नामस्मरणामध्ये सर्वांनी एकदा तल्लीन व्हायचं आहे, स्वतःला विसरून जायचं आहे. सगळ्यांनी माझ्या पाठीमागं मामांच्या नामाचा या ठिकाणी जयघोष करायचा आहे. बाळू मामा बाळू मामा बाळू मामा हो 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 बाळू मामा बाळू
मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, हो बाळू मामा हो बाळू मामा, 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 हातवर हातवर, बाळू मामा हो बाळू मामा, 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 या बैचूनच रानात मला बाई दिसती पांढर, या बैचूनच रानात मला बाई दिसती पांढर, दिसती पांढर न बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर न बाळू मामाची मेंढर, दिसती पांढरण बाळू मामाची मेंढर, दिसती पांढरण बाळू मामाची मेंढर, या बाई डोंगर वनात कसं बाई चरती कोकर, बाई डोंगर वनात कसं बाई चरती कोकर, चरती कोकर बाळू मामाची लेकर, चरती कोकर न बाळू मामाची लेकर, चरती कोकरण बाळू मामाची मेंढर, चरती कोकरण बाळू मामाची मेंढर, बोला बोला बाळू मामाच्या नावाना चांगल ढल ढल विठ्ठल 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 विठ्ठल. मामा लहानाचे मोठे व्हायला लागले आणि मोठे होत असताना जेव्हा मामाचं वागणं विचित्र वाटायला लागलं आईवडिलांना, तेव्हा मात्र मायाप्पांनी सुंदराबाईंनी विचार केला आणि मामांना गावातल्या चंदूलाल सरजीकडे कामाला ठेवलं, चाकरीसाठी ठेवलं. त्या ठिकाणी मामांनी गुरं राखण्याचं काम केलं. गुरं राखणाऱ्याला तुम्ही सामान्य समजू नका बरं का. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गायी राखल्या होत्या, तुम्ही विसरला काय. आणि गुरं राखणारीच माणसं मोठी होत असतात बरं का. मामांनी गुरं राखण्याचं काम केलं. रोजचा त्यांचा दिनक्रम होता. गुरांना चारायचं, घरी आणायचं, धारा काढायच्या आणि संध्याकाळी त्यांना एक ओसरी दिली होती झोपण्यासाठी. त्या ओसरीमध्ये अंथरूण टाकायचे. जेवणासाठी एक थाळी दिली होती, त्या थाळीमध्ये जेवण करायचे. जेवण झाल्यानंतर ती थाळी ते ताट स्वच्छ धुवायचे आणि एका दिवडीमध्ये ठेवायचे. पण एके दिवशी असा प्रकार घडला, पहाटेची वेळ आहे आणि पहाटेच्या वेळेला त्या सावकाराची आई उठली आणि तिने पाहिलं तर काय दिसलं तिला, मामांची जी जेवणाची थाळी होती त्या थाळीमधून प्रकाशाचे किरण बाहेर येताना तिला दिसले. जसं सकाळी उठल्यानंतर सूर्याचे किरण आकाशामध्ये पसरलेली असतात, अगदी त्याच पद्धतीने त्या थाळीमधून ते प्रकाशाची किरण अशी बाहेर पडलेली दिसली आणि त्या थाळीमध्ये तिला बस्तीचे दर्शन झाले. तिने विचार केला, ही थाळी काही सामान्य दिसत नाही. तिने ती थाळी उचलली आणि आपल्या देवघरामध्ये नेऊन ठेवली. दुसऱ्या दिवशी मामांनी बघितलं, ही थाळी माझी नाही. मोठ्या माणसामध्ये किती एकनिष्ठता असावी बघा. ही थाळी माझी नाही. अरे तुला दुसरी थाळी देतो. नाही, मला माझीच थाळी पाहिजे. नाही नाही, तुला ती थाळी मिळणार नाही. केवळ याच गोष्टीवरून काम सोडलं. संतांचं कुळ नदीचं मूळ कधीच कोणाला ठाऊक नसतं.
आणि त्या ठिकाणावरून मामा घरी आले. घरी आल्यानंतर घरच्यांनी वेगळंच खूळ काढलं. काय काढलं? घरचे म्हणायला लागले की भूत लागलंय. कोणाला? जो दुसऱ्याची भूत काढतो तो बाळू मामा. घरचे म्हणायला लागले की मामांना भूत लागले. मग मामांचं भूत काढण्यासाठी, बरं का, मामांचं भूत काढण्यासाठी अनेक देवऋषींना मामांच्या समोर बोलवण्यात आलं. कोणाच्या समोर? मामांच्या समोर. नीट साधा सोपा विचार करा तुम्ही. नीट साध्या सरळ नजरेतून जर आपण बघितलं तर जगातल्या सगळ्यात मोठ्या देवऋषाचं नाव आहे संत बाळू मामा. इथं आल्यानंतर तुमचं कुठलंही दुःख असू द्या, तुमची करणी बाधा असू द्या, भूतबाधा असू द्या, तुमचं कुठलंही दुःख असू द्या, इथं आल्यानंतर ते निवारणच होणार. फक्त तुम्ही येताना तेवढं भक्तिभावना आलं पाहिजे. मामांच्या दारामध्ये तुम्ही रडत रडत या, जाताना तुम्ही हसत हसतच जाणार, हा माझा विश्वास आहे. दुःख अडवायला उमरासारखा, दुःख अडवायला उमरासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, चुकणार नाही जीवनभर तुमची, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, भक्तावर दया कर आरशासारखा, भक्तावर दया कर आरशासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. तुमचं कुठलंही दुःख असू दे, ते दुःख निवारण करण्याची ताकद माझ्या मामांच्या भक्तीमध्ये आहे. मी सांगितलं फक्त तेवढ्या भक्तिभावाने या ठिकाणी आलं पाहिजे. आणि मी नेहमी सांगते, मामांच्या तळावरती आल्यानंतर ज्या ठिकाणी चपला सोडताना त्याच ठिकाणी फुगिरी सोडत जा. ज्या ठिकाणी चपला सोडताय त्याच ठिकाणी फुगिरी सोडत जा. नाहीतर मी किती मोठा आहे, मी किती सरपंच आहे, मी किती श्रीमंत आहे, याला इथं काडीची किंमत नाही. इथं येताना फक्त मामांना एवढंच म्हणायचं, मामा मी अनाथ आहे, मामा मी अपराधी आहे, मामा
या जगामध्ये तुमच्याशिवाय माझं दुसरं कोणीच नाही मामा. फक्त एवढं तुम्ही म्हणा, मामा तुम्हाला आशीर्वाद पण देतील आणि तुमच्यावर कृपा पण करतील बरं का. फक्त तेवढ्या भक्तिभावाने या ठिकाणी आलं पाहिजे. कारण मामा हे एक संत आहेत, मामा हे एक देव आहेत. आणि संताचा अवतारच कशासाठी आहे? जगाच्या कल्याण, संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संतांचं कार्य मोठं आहे आणि त्यामुळे देवापेक्षाही श्रेष्ठ संत आहेत असं म्हणतात. नवे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जे. विठाला 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 विठाला. संत हे त्यागामध्ये सुख मानतात आणि माणूस हा भोगामध्ये सुख मानतो. बघा, संत त्यागामध्ये सुख मानतात. त्यागातलं सुख हे टिकणारं आहे, भोगातलं सुख हे क्षणिक आहे. थोडा आवाज वाढवा बरं. मृत्यू लोकामध्ये दोन प्रकारचं सुख आहे, एक भोगामध्ये आणि दुसरं त्यागामध्ये. भोगामध्ये सुख मानणारे आपण आहोत, त्यागामध्ये सुख मानणारे संत आहे. माणसाला प्रपंचामध्ये फार काय लागत नाही, माणसाला फक्त प्रपंचामध्ये 5 गोष्टी लागतात. कोणत्या 5 गोष्टी? शरीर, संपत्ती, सत्ता, संतती आणि सोयरे. कोणत्या 5 गोष्टी? शरीर, संपत्ती, सत्ता, संतती आणि सोयरे. पण यातली एक जरी गोष्ट माणसाला कमी पडली तरी माणसाला दुःख भोगावं लागतं. जर समजा तुमच्याकडे शरीर आहे, सत्ता आहे, पण जर संपत्ती नसेल तर दुःख भोगावं लागतं. जर समजा तुमच्याकडे सत्ता आहे पण तुमचं शरीर उत्तम नाही तरी पण तुम्हाला दुःख भोगावं लागतं. साखर कारखान्याचा चेअरमन आहे, सत्ता आहे, पण डायबिटीज झालेला आहे. शरीर उत्तम नाही, दुःख भोगावं लागतं. तुमच्याकडे शरीर आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, पण जर संतती नसेल तरी पण दुःख भोगावं लागतं. दशरथ राजाचं उदाहरण घ्या. पुत्रहीनस्य मे राज्य सर्व दुःखाय कल्पते. दशरथ राजाला काय काय नव्हतं, सगळं काही अनुकूल होतं, परंतु संतती नव्हती, मुलगा नव्हता, त्यामुळे दशरथ राजा दुःखी होता. जर समजा तुमच्याकडे शरीर, सत्ता, संपत्ती, संतती असून जर सोयरे नसतील तरी पण तुम्हाला दुःख भोगावं लागतं. अर्जुनाचं उदाहरण घ्या. अर्जुन हा सोयरे मरतील म्हणून दुःखी होता. प्रपंचामध्ये एक जरी गोष्ट माणसाला कमी पडली तरी माणसाला दुःख भोगावं लागतं. आणि जगामध्ये फक्त 2च महापुरुष असे होऊन गेले की त्यांच्याकडे हे सगळं होतं. कोण? 2 जण. जगामध्ये फक्त 2च पुरुष असे होऊन गेले की त्यांना हे सगळं होतं. कोणते? एक म्हणजे रावण आणि दुसरा म्हणजे भरत. पण भरताने ह्या सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि तो सुखी झाला. कारण भरत पाळण्यामध्ये असतानाच आईने त्याला चांगले संस्कार दिले होते. हा देना शिवंत मळमूत्राचा बांधा, परिचर्म घातिलेले कुर्म कीटकाचा सांदा, प्रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरित हरिहरा शरण जाई गोविंदा, परी ही मदालसा सुहा जो रे बाळा. संस्कार दिले होते कधी? पाळण्याची दोरी ओढत असतानाच हे संस्कार दिले होते. आणि आपली आई काय करते? पोराला पाळण्यात टाकते, पाळण्याची दोरी ओढत असताना म्हणते यू यू हड हड, यू यू हड हड. तिथपासून त्या बिचाराची जी हडहड सुरू होते ती मरेपर्यंत संपत नाही. विठाला 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 विठाला. 18 भार
संस्कार वनस्पती फळे फुले ओळती, बाविता पोखरणी नदी गंगा वाहती. हे संस्कार दिले होते, त्यामुळे भरताने सगळ्या राज्याचा त्याग केला आणि तो सुखी झाला. पण रावणाने मात्र तसं केलं नाही. रावणाची सत्ता केवढी होती? 33 कोटी देव बांधवडी. 33 कोटी देवांना आपल्या राज्यामध्ये डांबून ठेवलं होतं आणि राज्यातली सगळी कामं त्यांच्याकडून करून घ्यायचा. एवढी सत्ता कुणाकडे होती? रावणाकडे होती. शरीर किती मोठं, 14 चौकडे एवढं त्याचं शरीर होतं. त्याची संपत्ती किती होती? त्याच्या संपत्तीचं वर्णन तुकोबारायांनी केलं बरं का. बरं झालं तुकोबारायांनी ते वर्णन केलं, नाही तर आपल्याला कळालं नसतं की रावणाची संपत्ती किती होती. ऐका. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत सी संख्या जैसी तैसी. 5 लाख घरे पाषाणांची जेथे, 7 लाख तेथे विटे बंदी. कोटी घर जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. तुका म्हणे जाची संपदाई वडी, संगता कवडी कवडी केली नाही. 5 लाख घरे पाषाणांची जेथे, 7 लाख तेथे विटे बंदी. लंके माझी घरे किती ते ऐका, सांग तसे संख्या जैशी तैशी. 5 लाख घरे पाषाणांची जेथे, 7 लाख तेथे विटे बंदी. कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची, शुद्ध कांचनांची 7 कोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगता कवडी गेली नाही. महाराज एवढी संपत्ती रावणाकडे होती. रावणाची सत्ता सांगितली, संपत्ती सांगितली, शरीर सांगितलं. रावणाचे सोयरे कसे होते? इंद्रजितासारखा मुलगा होता. रावणाची संतती किती होती? रावणाची संतती 1 लाख मुलं होती. किती? 1 लाख. 80,000 पत्न्या होत्या. 1 लाख मुलं होती आणि 1.25 लाख नातू होतं. एवढी त्याची संतती होती. उमेदवारी झालं का फॉर्म भरला असता तर डिपॉझिटच जप्त झालं असतं. एकट्याचंच एवढं मतदान म्हणल्यावर एवढं होतं सगळं, पण तरी पण दुःख भोगावं लागलं. तरी पण दुःख भोगावं लागलं. मग प्रपंचामध्ये ह्या गोष्टी असून पण दुःख भोगावं लागतं. परमार्थामध्ये सुद्धा ह्या 5 गोष्टीची गरज आहे. कोणत्या 5 गोष्टीची? ज्ञान, नाम, शांती, वैराग्य आणि गुरुनिष्ठा. कोणत्या 5 गोष्टी? ज्ञान, नाम, शांती, वैराग्य आणि गुरुनिष्ठा. पहिली गोष्ट आहे ज्ञान. पहिली गोष्ट काय? ज्ञान. महिलांनी शांत बसायचंय. महिला मंडळ सर्वांनी शांत बसायचंय. पहिली गोष्ट काय सांगितली? ज्ञान. परमार्थामध्ये ज्ञान असेल तर परमार्थ होईल, ज्ञान असेल तर संसार होईल, ज्ञान नसेल तर संसार पण होणार नाही, ज्ञान नसेल तर परमार्थ पण होणार नाही. बरं का? ज्ञानाचा प्रसार कोणी केला? ज्ञानाचा प्रसार ज्ञानोबारायांनी केला. दुसरी गोष्ट आहे नाम. नामाचा प्रसार नामदेवरायांनी केला. जगामध्ये नाम काय असतं, नामाचं महत्त्व काय असतं हे नामदेव महाराजांनी सांगितलं. तिसरी गोष्ट आहे शांती. शांतीचा प्रसार एकनाथ महाराजांनी केला. शांती परते नाही सुख, एरव घ्यायचे दुःख. त्यानंतर वैराग्य.
वैराग्य तुकोबारायांनी आचरून दाखवलं. आणि मग पाचवी गोष्ट परमार्थामध्ये आवश्यक आहे ती गुरुनिष्ठा. गुरुनिष्ठा ही नळोबारायांनी आचरून दाखवली. ज्यावेळेस नळोबारायांना वाटलं की वैकुंठावरून तुकोबारायांनी मला भेटण्यासाठी इथं मृत्यू लोकामध्ये यावं. कुठून? वैकुंठावरून आमरण उपोषण केलं 42 दिवसाचं. किती दिवसाचं? 42 दिवसाचं. 42 दिवस अन्नाचं कण नाही, पाण्याचा थेंब नाही. आता त्यांचं उपोषण म्हणजे आताच्या उपोषणासारखं नव्हतं. केळी खायची आणि केळीची साल सतरंजी खाली ठेवायची असं नव्हतं. 42 दिवस अन्नाचं कण नाही, पाण्याचं थेंब घेतलं नाही. आणि मग पांडुरंग परमात्म्याला काळजी वाटायला लागली. पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आले आणि म्हटले की निळोबा, अरे मी आलोय. निळोबारायांनी न डोळे उघडताच विचारलं, आपण कोण आहात? आणि जेव्हा ओळख सांगितली पांडुरंगाने, त्यावेळेस मात्र निळोबाराय म्हणतात, येथे तुझ लागी बोलविले कोणी, प्रार्थीला वाचून आलासी का, प्रार्थीला वाचून आलासी का, प्रार्थीला वाचून आलासी का. मी इथं तुला बोलवलंच नाही, मग मी कोणाला बोलवलंय? मी तुकोबारायांचं भजन करतोय, माझ्या मुखामध्ये तुकोबारायांचं नामस्मरण आहे. मी तुकोबारायांचा धावा करतोय. येथे तुझं लागी, मी इथं तुला बोलवलंच नाही. जगाचा बाप पण नरेश पांडुरंग परमात्मा, त्याच्याकडे निळोबारायांनी डोकून सुद्धा बघितलं नाही, माघारी पाठवलं. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपोलिया. आणि पांडुरंग परमात्मा माघारी गेल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष तुकोबाराय वैकुंठावरून खाली आले, तेव्हा काय सांगावं? निळोबारायांना आनंद झाला. हे ओ या कृपा बनते, हे ओ या कृपा बनते. तुकय स्वामी सद्गुरुनाथ, तुकय स्वामी सद्गुरुनाथ, तुकय स्वामी सद्गुरुनाथ, तुकय स्वामी सद्गुरुनाथ. हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी. येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. तेव्हा निळोबारायांना त्या ठिकाणी तुकोबारायांनी त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला, त्यांना प्रसाद दिला आणि म्हटले की निळोबा, मी आलेलो आहे. हा सगळा प्रकार तिथल्या काही लोकांनी बघितला आणि तिथल्या लोकांनी निळोबारायांना विचारलं. म्हटले महाराज, अहो ज्या देवाचं प्रत्यक्ष तुकोबाराय रात्रंदिवस भजन करायचे, तो पांडुरंग परमात्मा आला असताना सुद्धा तुम्ही त्यांचे दर्शन न घेता तुम्ही तुकोबारायांचंच दर्शन का घेतलं? तेव्हा निळोबारायांनी याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून सांगितलं. महिमा संताचा, नोहे हा सामान्य 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 महिमा संताचा, नोहे हा सामान्य
संताचा नोहे आजमान महिमा संताचा नोहे आजमान महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवे नैवेद्य हातीचा मूर्ती देवे साग गग साग गग साम मम साम मम मद दद मद दद नि द प म ग रे सा साग गग साम मम साम मम मद दद नि द प म ग रे सा नि सा नि द द नि द नि प द म प ग म रे ग प म ग रे सा नि सा नि द द नि द नि प द म प ग म रे ग प म ग रे सा प म ग रे प म ग रे प म ग रे सा नैवेद्य हातीचा मूर्ती देवे नैवेद्य हातीचा मूर्ती देवे नोहे हा सामान्य महिमा संतांचा 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 ठोबार खुमाई रे ठोबार खुमाई ठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई ठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई बार 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 कुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई बार कुमाई विठोबार खुमाई बार कुमाई विठोबार खुमाई बार कुमाई विठोबार खुमाई नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी संतांचा महिमा आगाध आहे मामांचा महिमा आगाध आहे आणि त्या मामांचा जन्म ज्या दिवशी झाला तो आजचा दिवस आहे पर्वकाळ आहे आणि त्यामुळे त्या मामांचं आपण आज जेवढं नामस्मरण करू जेवढा त्यांचा जयघोष करू तेवढं पुण्य आपल्या पदरामध्ये पडणार आहे. आणखी एकदा सर्वांनी हात वर करायचे आहेत. चांग भलं बाळू मामाचं चांग भलं चांग भलं बाळू मामाचं चांग भलं चांग भलं बाळू मामाचं चांग भलं बाळू मामाचं चांग भलं देव अवतारी बाळू मामाचं चांग भलं देव अवतारी बाळू मामाचं चांग भलं भंडाराव धुळू याचला बाळू मामाचं चांग भलं भंडाराव चला बाळू मामाचं चांग भलं सद्गुरु स्वामी देव अवतारी बाळू मामाचं चांग भलं सद्गुरु स्वामी देव अवतारी बाळू मामाचं चांग भलं चांग भलं मुळे महाराजांचं चांग भलं चांग भलं मुळे महाराजांचं चांग भलं विठ्ठल वीर देवाचं चांग भलं चांग भलं चांग भलं चांग भलं मरगू आईचं चांग भलं चांग भलं
भल चांग भल हल सिद्धनाथाचं चांग भल चांग भल हलसिद्धनाथाचं चांग भल चांग भल चांग भल बाळू मामाचं चांग भल चांग भल बाळू मामाचं चांग भल बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग भल बाळू मामाच्या नावानं चांग भल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 हरे नाम. बरोबर आपल्या टायमिंग पर्यंत आपण आलेलो आहोत. थोडंसं पुढे गेलो. मैसी पुत्रा मुखे बोलविली श्रुती चालविली भिंती बैसोनिया नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. या अभंगातून 3 संतांचं वर्णन केलं. पण आज विशेषत्वाने मामांचा जन्म असल्यामुळे मामांचा महिमा विशेषत्वाने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलण्याच्या ओघातून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर माईच्या अंतकरणाने माफी असावी. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. मामांचा जन्म होणार आहे. सर्वांनी शांत राहा. आपलं कालू ऐकून मामा यायचे पण नाही. थोडं शांत राहा. या ठिकाणी ज्यांनी मला निमंत्रित केलं त्यांचं मनापासून आभार मानते. आमचे सूळ महाराज या ठिकाणी अतिशय प्रेमाने आपण मला बोलवलं आणि पुन्हा एकदा मामांची सेवा करण्याची संधी आज या ठिकाणी मला आपण दिली. त्याबद्दल मनापासून आपले आभार मानते. या ठिकाणी खूप सुंदर असं मामांचं मंदिर सुद्धा आहे. प्रसन्न असं वातावरण आहे. फक्त आपला गोंधळ आहे एवढंच दुर्दैव आहे. बाकी सगळं उत्तम आहे. या ठिकाणी आपण सर्व भक्तिभावाने आलेला सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. या ठिकाणी आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी विनेकरी बाबा ज्यांनी मृदंगाची साथ या ठिकाणी मला दिली. आमचे बंधू जीवन धायगुडे या दोन्ही संस्थेतील आमच्या मुली ज्यांनी सुंदर अशी साथ या ठिकाणी कीर्तनासाठी मला दिली. आमची विद्यार्थिनी तृप्तीताई जाधव तसेच आमची विद्यार्थिनी सायलीताई गावडे सर्वच विद्यार्थिनी सर्व विद्यार्थी तसेच माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला ती सुंदर अशी माईक सिस्टीम या ठिकाणी उपस्थित आवर्जून उपस्थित राहिलेले सर्वच मान्यवर मंडळी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध मंडळी सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात ज्ञानाने वयाने ज्येष्ठ आहात या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे आदरणीय वाघ महाराज सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. आणि या ठिकाणी मामांचा महिमा अभंगातून वर्णन करण्याचा आज या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. जर एखादा शब्द चुकला असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे बरोबर असेल ते माझ्या गुरुवरांचं आहे. आणि झालेली सेवा मामांच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते आणि याच ठिकाणी मी थांबते. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल